आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. सकाळी उठल्यापासून दात सगळे कौतुक करतात असते. कौतुक काय केलं दादा कौतुक ऐकायला सगळ्या मी तरसच होतो. त्या सगळे गणपत पण ऐकायला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेनंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे भावुक झाल्या. अजित पवार यांच्याविषयी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. आम्ही आमचा नेता गमावला आहे. त्यांना पुन्हा कधीही पाहू शकणार नाही. हे दुःख कधीही भरून निघणार नाही, असे म्हणत अदिती तटकरे हमसून रडल्या. अजित पवार यांची उणीव प्रत्येक कार्यकर्त्याला दररोज भासत राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अदिती तटकरे म्हणाल्या, दादांनी नेहमीच आम्हा सगळ्यांना पाठबळ दिलं, चांगल्या कामासाठी कौतुक केलं आणि चुकांवर वडिलांसारखं ओरडून योग्य मार्गदर्शन केलं. असा एकही दिवस गेला नाही की दादांचं नाव आमच्या तोंडातून निघालं नसेल. पुढे काम करत असतानाही प्रत्येक टप्प्यावर त्यांची आठवण येत राहील. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही भावना व्यक्त केल्या. दादांच्या अकाली जाण्याने आम्ही सगळेच मानसिकदृष्ट्या खचून गेलो आहोत. सध्या आमच्यापैकी कुणीही बोलण्याच्या स्थितीत नाही, असे त्यांनी सांगितले. अदिती तटकरे पुढे म्हणाल्या, आज सर्वत्र दादांनी केलेल्या कामांचं कौतुक होत आहे. महाराष्ट्राने काय गमावलं याबाबत सगळे बोलत आहेत, पण ते ऐकण्यासाठी आज दादा आमच्यात नाहीत. त्यांनी नेहमी भरभरून प्रेम दिलं. तरुण, महिला आणि नव्या नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे, हीच त्यांची कायम भूमिका होती. मी 2019 मध्ये आमदार झाले तेव्हा पहिलं भाषण कसं करायचं, बजेटचे मुद्दे कसे मांडायचे, पुरवणी मागण्या कशा मांडायच्या, या सगळ्या गोष्टी मी दादांकडून शिकले. सभागृह आता आधीसारखं राहणार नाही आणि आमचं आयुष्यही त्यांच्याशिवाय आधीसारखं असणार नाही, अशा शब्दात अदिती तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.